थँक्यू. नमस्कार. आज आपण इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर लिखित खून पहावा करून या पुस्तकाविषयी माहिती पाहणार आहोत. कादंबरीचं मुखपृष्ठ अक्षय पाटील यांनी रेखाटलं आहे. समीर चौधरी नावाच्या तरुणाचं हे आत्मचरित्र. तो आपल्याला त्याची गोष्ट सांगतोय, पण ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. ही गोष्ट आहे त्याने केलेल्या खुनाची. आपल्या जशा अनेक सुप्त इच्छा असतात तशाच समीरच्याही आहेत, आणि त्यापैकीच त्याची एक इच्छा म्हणजे त्याला एक खून करायचा आहे, आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तो तयार आहे. या पुस्तकामध्ये त्याने खून का केला पासून तर त्याने कुणाचा आणि कसा खून केला याचं अगदी प्रामाणिक असं स्वगत समीर आपल्यासमोर मांडतो. या पुस्तकामध्ये खून आणि सेक्स याविषयीचे अगदी गडद वर्णन आहेत, त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांनाच आवडेल असं नाही. पण आपला कम्फर्ट झोन सोडून काहीतरी नवीन वाचायची इच्छा असेल तर हे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेन. इमॅन्युएल यांनी कादंबरीत अनेक प्रयोग केलेले दिसून येतात. वास्तवात घडणाऱ्या घटनांसोबतच एक फॅन्टसी एलिमेंट सुद्धा यामध्ये येतो. त्याचसोबत निवेदनाच्या बाबतीत देखील त्यांनी एक प्रयोग केलेला दिसून येतो. काही ठिकाणी अनावश्यक गोष्टींविषयीचे संदर्भ आणि वर्णन येतात, त्यामुळे बऱ्याचदा वाचायला कंटाळवाणं होतं. पण समीरचं हे अनावश्यक गोष्टींविषयीचं सांगणं, यातून देखील समीरच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू लेखकाने आपल्यासमोर मांडलेला दिसून येतो. आणि त्याचबरोबर आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारातील एक अनोखा प्रयत्न सँडर यांनी या कादंबरीतून केलेला दिसून येतो. धन्यवाद.